देशभरात नीट परीक्षेच्या निकालावरून चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अवघ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीनं आयुष्य संपवल्याची घटना संपूर्ण राज्याला हादरून गेली. जलालपूर गावातील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीनं नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या निराशेतून आत्महत्या केली. तिला 720 पैकी 166 गुण मिळाले होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल लागताच अंकिता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच निराशेतून शनिवारी संध्याकाळी तिनं राहत्या घरी आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना मराठी भाषेत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये अंकितानं अत्यंत भावुक शब्दात आपल्या मनातील व्यथा मांडली. तिनं लिहिलंय, तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं, पण मी तुमची एकही इच्छा किंवा अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. माझ्या मृत्यूला इतर कोणालाही जबाबदार धरू नये. आयुष्य संपवण्यापूर्वी अंकिताला आईवडिलांची मोठी काळजी सतावत असावी, त्यामुळे तिनं आपल्या भावाला उद्देशून नोटमध्ये भावपूर्ण साथ घातली आहे. तिनं भावाला विनंती केली आहे की माझ्या पश्चात तो आईवडिलांची चांगली काळजी घे. या घटनेमुळं जलालपूर गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. प्रेक्षकांनो, परीक्षेत कमी गुण आल्यामुळे एक तरुण जीव संपला. आपण विद्यार्थ्यांवर इतका दबाव टाकतोय का? गुणांच्या मागं धावत असताना त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आपण किती दुर्लक्ष करतोय? ही घटना आपल्याला काय शिकवून जाते? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.